जय हिंद, जय महाराष्ट्र फ्रेंड्स. पुन्हा एकदा तोच आपला विषय नेहमीचा, सगळ्यांच्या आपुलकीचा, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि सगळ्यांना अतिशय आवश्यक असणारा हा विषय. मित्रो, आज आपण भारतात आणि महाराष्ट्रात आपण जर एकूण असलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने जर बघितलं तर जीवन विमा हा सर्वसाधारणतः संपूर्ण भारतात 25 ते 30% आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर 30 ते 35% लोकांकडे जीवन विमा आहे. तसेच हेल्थ प्लॅन जर आपण बघितला तर संपूर्ण भारतात तोच पर्सेंटेज 25 ते 30% आणि महाराष्ट्रात मात्र थोडंसं पर्सेंटेज तो जास्त असून 40 ते 50%. तुलनेच्या दृष्टीने तो जास्त दिसतो आहे, पण लोकसंख्येच्या दृष्टीने कमी आहे ना. अजून निम्म्या लोकांकडे हेल्थ प्लॅन हा नाहीच आहे. बरं, दुसरी गोष्ट, लोकांना जेव्हा विचारलं जातं तुम्ही तुमचा विमा घेतला का? हो आहे ना. मेडिक्लेम हो आहे ना. अहो, तुम्हाला किती आवश्यक आहे याचा कधी कधी विचार केला का? मी इन्शुरन्स घेतला, पण इन्शुरन्स हा माझा किती असावा? मी हेल्थ प्लॅन घेतला, पण हेल्थ प्लॅन हा माझा आजच्या या धगधगीच्या जीवनात किती असावा? खूप महत्त्वाचा हा विषय आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्या उत्पन्नाच्या अनुषंगाने, आपल्या गरजेच्या अनुषंगाने तुमचा जीवन विमा किती असावा, तुमचा हेल्थ प्लॅन किती हवा, तुम्हाला वैयक्तिक अपघात विमा किती असावा, ह्याची जर माहिती आपणास आवश्यक वाटत असेल आणि ती माहिती, परिपूर्ण माहिती जर आपल्याला हवी असेल तर पुन्हा एकदा रॉयल सर्व्हिसेस आपल्याला या विषयावर माहिती देण्यास तत्पर आहे. फक्त आपला एक फोन कॉल 9049 355 455 9325 4024 68. तर भारत सरकारचे जे धोरण आहे 2047पर्यंत हर घर विमा हे उद्दिष्ट आपण गाठूयात. आणि त्यासाठी तुम्ही मला फोन कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र.